आज आपण पाहणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळते अशी खुसखुशीत नानकटाई। मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर मुलांसाठी अशी नानकटाई बिस्किट तुम्ही घरामध्ये बनवून ठेवू शकता। घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्येच अगदी कमी वेळेत नानकटाई कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। कशी बनवायची हे पाहूयात, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। जराही वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे। साखर मिक्सरवरती बारीक करून पिठी साखर बनवून घेतीये। तुमच्याकडच्या कोणत्याही वाटीने अर्धी वाटी साखर मोजून घ्यायची आहे। तर इथे पहा, साखर छान बारीक करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पिठी साखर आपली तयार झालेली आहे। आता ही साखर आपल्याला एका बाउल मध्ये घ्यायची आहे। त्याआधी आपल्याला चाळणीने पिठी साखर चाळून घ्यायची आहे। यामध्ये काही साखर राहिली असेल तर ती अशा पद्धतीने आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। इथे मी साजूक तूप घेतले आहे। अर्धा कप तूप आहे हे। साखर आणि तूप समप्रमाणात घेतले आहे। अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, वेलची पूड आणि अर्धा चमचा दही। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। विस्करने चांगलं फेटून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटे एकसारखं फेटून घ्यायचं आहे। हे पहा, जरासा रंग बदलला आहे, कन्सिस्टन्सी देखील थोडी चेंज झालेली आहे। आता यामध्ये 1 कप मैदा घालायचा आहे। मैदा चाळून यामध्ये घालतीये। सर्व साहित्यांचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। मैद्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या अशा पद्धतीने चाळणीने चाळून बाहेर निघतात। मैदा चाळून झाला की हे मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे। तर पहा, अशा पद्धतीने मैदा यामध्ये आपण चाळून घेतला आहे। विस्करने हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत। कणकेसारखं नाही बनत हा पिठाचा गोळा। 5 ते 10 मिनिटे छान मळून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे। नानकटाई आपण बनवायला घेणार आहोत। त्याआधी नानकटाई बेक करण्यासाठी कढई गरम करायला ठेवूयात। कढईमध्ये नानकटाई आपण बेक करणार आहोत। मंद आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे। कढईच्या तळाशी थोडं साधं मीठ घालायचं आहे आणि वरती एक कोणत्याही प्रकारची रिंग वगैरे ठेवायची आहे। कढईवरती झाकण ठेवून 10 मिनिटे गरम होईल तोपर्यंत आपण नानकटाई बनवून घेऊयात। नानकटाई ठेवण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे। त्यावरती बटर पेपर घेतला आहे। बटर पेपर नसेल तर प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे। यामधला छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने नानकटाई बनवायला घ्यायची आहे। असा मऊ गोळा तयार झाला की वरून हलका हाताने दाब द्यायचा आहे। खूप जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर काय होतं की बाजूने भेगा पडतात। तर हे पहा, अशा पद्धतीने नानकटाई तयार केली आहे। प्लेटमध्ये ठेवूयात। आणखी बनवून दाखवते। अशाच पद्धतीने आणखी छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला मऊ असा गोळा बनल्यानंतर हलका असा हाताचा दाब वरती द्यायचा आहे। प्लेटमध्ये ठेवताना खूप जवळ ठेवायचं नाही। पहा, अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नानकटाई बनवून घ्यायच्या आहेत। राहिलेल्या सर्व नानकटाई अशाच पद्धतीने मी बनवून घेते। पहा, एकसारख्या सुरेख नानकटाई बनवून तयार आहेत। बेक करायला ठेवूयात। तर पहा, 10 मिनिटे आपण कढई गरम करायला ठेवली होती। कढई छान गरम झाली आहे। यामध्ये ही प्लेट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे। यावरती ड्रायफ्रुट्स लावून घ्यायचे आहेत। पिस्ते आणि बदामाचे काप लावते यावरती। आता झाकण ठेवून मंद आचेवर 25 मिनिटे बेक करून घ्यायचं आहे। 25 मिनिटे झाली आहेत। वा, नानकेट मस्त फुगले आहेत। बाजूला काढून थंड करून घ्यायचे आहेत। मस्त खुसखुशीत नानकटाई तयार आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा। अशी खुसखुशीत नानकटाई अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितली आहे। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। सर्वात महत्त्वाचं, अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी
DK सायली किचनला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार.